देवा, लोक तुझ्याकडे जी काही मनापासून मागतात ते तू त्यांना देतोस, ह्याची आज खात्री पटली आहे मला. मला कायम असं वाटायचं की वीरूनं निवडणुकीत उभं राहावं. माझी अर्धी इच्छा तू पूर्ण केलीस. पण देवा, आता त्याला सगळ्यात जास्त मतदान व्हावं आणि त्यानंच ही निवडणूक जिंकावी, ह्यासाठी त्याच्या पाठीशी उभं राहा. तुझा आशीर्वाद कायम त्याच्या पाठीशी राहू दे. तो जिंकू दे, बस एवढंच मागणं आहे तुझ्याकडे. हा हा, हे काय निघालेच. हा ठेवा. बायको निवडणुकीला उभी आहे, तिला सपोर्ट करायचा सोडून आरामात बसलाय की इथे पायावर पाय टाकून. तुला सपोर्ट करून इथल्या जनतेचं काय वाटोळ करायचंय मग? काय म्हणालात? काय नाही आपलं असं. बर ठीक आहे, आवरा पटापटा, मतदानाला जाऊन येऊ. तुमचं मत उगाच वाया नको जायला. असं कसं वाया घालवीन? करणार आहे ना मी मतदान. म्हणूनच म्हटलं दुसऱ्या कुणाला तरी मत देऊन मत वाया घालवू नका असं म्हणते मी. ही जी काळजीच करू नकोस तू, एकदम लायक उमेदवारालाच मत देणार आहे मी. लईच पुळ काय नाही तुम्हाला तुमच्या वीरूचा. बरं झालं तुझं तुलाच कळतंय ते, तू या पदाला लायक नाहीस ते. लई जीप चुरू चुरू चालायला लागली तुमची. इथं मी आहे म्हणून तुम्ही व्यवस्थित आहे, विसरू नका. मी नसते ना तर तुम्हाला तुमच्या पुतण्यानं घरगडी करून ठेवलं असतं. खबरदार त्या वीरूला मतदान कराल तर गाठ या कांचन सूर्यवंशीशी आहे, ही डोक्यात फिट्ट करून ठेवा. मी जर निवडून आले ना तर तुम्हाला लई महागात पडणार आहे. आता धमकी बी देतेस आणि मत बी मागतेस. माणसानं नक्की करायचं काय? हा, आणि तुला मत दिल्यावर मला जर महागात पडणार असेल तर तुला कशाला मत देऊ मी? भावी आमदार काकी साहेबांचा जय असो. भावी आमदार काकी साहेबांचा जय असो. भावी आमदार काकी साहेबांचा विजय असो. भावी आमदार काकी साहेबांचा विजय असो. अरे बास बास, आचारसंहिता लागली ना काय? आधीच एवढ्या अडचणी येतात. बरोबर काकी, गाडी तयार आहे, चला मतदानाला जाऊया. होय होय, आलेच मी, तुम्ही जा. बर, जाताना घोषणा देऊ नका बर का? हो हो, जा. बर, मतदान करायला यायचं आणि मत या कांचन सूर्यवंशीलाच द्यायचं. आई, आई, बाई, आई. रमेशांना मतदान करायला लोक. होय होय. सुनबाई, तू किती बी हाका मारल्या ना तर वहिनी ओधी येणार नाही ते तुला. का? हो, का नाही देणार आई मला? रागवलं तर तुझ्यावर. माझ्यावर? हो मामा, सकाळी बी मी चहा ठेवला होता ना ते. अहो मामा, तुम्ही का हसताय? अगं सुनबाई, तू एवढी एक नंबरची सून आहेस, तुझ्यावर कशाला कोण रागवेल ग? हाव मामा, काय माझी मस्करी करताय? सांगा की कुठे आहे ताई? आणि मला ओ नाही देणार असं का म्हणले तुम्ही? अगं त्या इथं असतील तर तुला ओ देतील ना. म्हणजे? अगं त्या सकाळीच गेल्यात मतदान करायला. काय? होय, आधी वीरू निवडणुकीला उभा राहू नये म्हणून हट्ट धरून बसल्या होत्या आणि आज आता सगळ्यांच्या आधी जाऊन बसल्या. त्या वाटत मला भेटल्या होत्या, लय आनंदात होत्या बघ. काय म्हणत होत्या माहित आहे का? काय म्हणत होत्या, माझं लेकरू इलेक्शनला उभा राहिले तर त्याला पहिलं मत माझंच असणार म्हणून. अहो मामा, ही तर चांगली गोष्ट आहे. आता आई सुद्धा वीरूच्या राजकारणाच्या प्रवेशाबाबतीत पॉझिटिव्ह आहेत, हे बघून भारी वाटतंय बघा. आणि मामा, तुम्ही आता बघाच, आणि वीरूच्या मागे आईंचा आशीर्वाद आहे म्हणल्यावर वीरू नक्की निवडून येणार. खरंय, तुमच्या दोघींच्या पुण्याईवर वीरू आमदार म्हणून नक्कीच निवडून येणार. अहो पण मामा, त्यासाठी आधी आपण जाऊन मतदान केलं पाहिजे. होय, मांडव सजलाय, तोरणं चढल्या ती, पण नवरदेव कुठं दिसणं झालाय. मामा,
अहो ते सकाळीच गेलाय नाग्या भाऊजींबरोबर बूथवर मतदानाचं नारळ फोडायला. विरू कधी निवडून येतोय आणि त्याच्या आमदारकीचा नारळ कधी मी फोडतोय असं झालंय बघ. होय मामा, काही बी झालं तरी या निवडणुकीला विरूच निवडून येणार. नाही नाही, शक्यच नाही. या भागाचे आमदार फक्त कांचन सूर्यवंशीच होणार, हे डोक्यात फिट्ट करून ठेवा. काय सुनबाई, मतदानाला चाललीस का? जा जा, माझ्या लय लय शुभेच्छा तुझ्या नवऱ्याच्या पराभवाला. लय अभिमान आहे ना नवऱ्याचा तुला? ही तुझी जी ताटमान आहे ना, शाबूत ठेव. म्हणजे आता मी जिंकल्यानंतर माझ्या समोर हीच मान खाली घालून फिरायची आहे तुला. ते तर आता या मतदारसंघातली माणसंच ठरवतील की कोणाला हिथं मान हाय आणि कोण हितली घाण हाय. मी माणसं आयत्या वेळी सुद्धा मॅनेज करू शकते, आणि त्याच माणसांना कसं मॅनेज करायचं ते चांगलंच ठाऊक आहे मला. तुम्ही किती बी जोर लावा काकी, जिंकणार तर वीरूच. अगं थांब थांब, एवढी घाई काय जिंकवायची? आधी तुझं मत कुणाला देणार आहेस याचा ठाव ठिकाणा तरी आहे का तुला? एकीकडं नवरा आहे आणि एकीकडं भाऊ उभा आहे. नाही म्हणजे भावाशी रक्ताचं नातं आहे ना तुझं. ज्याची सत्याची बाजू आहे त्याचीच साथ देणार आहे. तुमच्यासारखी बेईमानी रक्तात नाहीये माझ्या काकी. आणि तुमच्यासारखं असं घरच्याच माणसाच्या पाठीत चुरा खुपसणं हे तर कधी जमणार बी नाही मला. हे लय झालं तुझं. तुझी जीभ हासडून हातात दे ना. तुला कळतंय का कुणाशी बोलतेस तू? चांगलंच कळतंय. मी एका भावी आमदाराशी बोलते, पराभूत होणाऱ्या. तुम्हाला बी शुभेच्छा काकी. नुसते इलेक्शन होते बघणार आहे तुझ्याकडं, तुझ्या नवऱ्याकडं आणि ह्या सगळ्यांना. असा घाना फिरवते ना तू बघच. वहिनी चला, नाही उशीर होतोय ना आपल्याला.
बोला, काय रिपोर्ट आहे मतदानाचा? काकी यावेळी जवळपास 70% मतदान झालंय अख्ख्या मतदारसंघातनं. आपल्या बाजूने किती झाले ते महत्वाचं आहे, ते सांगा. अहो काकी जवळपास अर्ध्याच्यावर आपल्यालाच झालंय. होय, जवळजवळ 40% गेला असेल काकी. अहो काकी तुम्ही सांगितले म्हणून पैसे पण वाटलं आम्ही गावातनी. अहो दारू पण दिली. काय काय गावच्या पोरांना गुलाल बी उचलायला लावला, मत फोडणार नाही म्हणून. तुम्ही काय काळजीच करू नका काकी. अहो काकी लय लय विरुभायला 20% मतदान जाईल. जगुदा तर काय विचारूच नका. त्यांना मी सांगितलं होतं या कांचन सूर्यवंशीच्या नादी लागू नका म्हणून, पण नाही. वाघिणीच्या शेपटीवर पाय ठेवल्यावर लचका तर तोडणारच ना ती. काय दीपे, घ्या. अहो काकी कशाला? अहो लय मोठं काम करून आलाय तुम्ही माझं. घ्या. आता तुम्ही म्हणताय तर घेतो पैसे, नाहीतर याची काही गरज नव्हती काकी. दीपकचे पण घ्या पैसे. अहो काकी ते आलं 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 लक्षात. दीपे, घ्या. अहो आता मी निवडून येणार आहे, काय बी कमी पडू देणार नाही तुम्हाला. या. येतो. काकी तुम्ही फक्त चेहऱ्यावरनच राजकारणी दिसता बघा, बाकी आतनं लईच भोळे आहे तुम्ही. म्हणजे अहो म्हणजे त्यासनी पैसे कशाला दिले तुम्ही? खोटं बोलत होते ते. अहो मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय, बाहेर वीरूभाईंची चर्चा आहे, सगळीकडे त्यांचंच कौतुक आहे. आणि तुम्हाला म्हणून सांगते, सगळ्यात जास्त मतदान बी वीरूभाईंनाच होईल असं वाटतंय. दीपे, आपल्याला जेवढी अक्कल असते ना तेवढंच बोलायचं असतं. जिथं कळत नाही ना तिथं नाक नाही खुपसायचं. चाल नाही, मला शिकवतेय या कांचन सूर्यवंशीला. जिंकणार तर मीच, भावी आमदार कांचन सूर्यवंशी. हॅलो हॅलो. डॅडी, कसे आहात तुम्ही? तुमची तब्येत तर बरी आहे ना? हो बरी आहे आता. नाही, अहो एवढ्या रातच्याला फोन केला ना डॅडी. जग्गू दादानी तर काही केलं नाही ना? लय काळजी वाटायला लागली आहे बघ. काही काळजी करू नका आमची. आम्ही लय खमके आहे त्या जग्गूला फेस करायला. बाप आहे आम्ही त्याचा. आम्ही त्याच्याकडं आमच्या पद्धतीनं बघून घेऊ. तुम्ही सांगा जावई बापू कसे आहेत? काय म्हणालात तुम्ही डॅडी? हा काही नाही, ते राजवीर कुठे आहे? तो
तुमचे जावई बापू झोपले. ते आज इलेक्शन मुळे लई दगदग झाली ना त्यांची, म्हणून. डॅडी, तुम्ही केलं मतदान? हो, ही संधी आम्ही कशी सोडू? राजवीरलाच केलंय आम्ही मतदान. खरं डॅडी? होय पियो, आमच्या नालायक चिरंजीवाची लायकी नाही आमदार व्हायची. मेलेल्या मड्यावरच लोणी खाणारी अवलाद निपजली आमच्या पोटी, जी आमच्यापेक्षाही घातक, दगाबाज आणि स्वार्थी आहे. त्याला आता आमच्या चपलीजवळ सुद्धा थारा नाही. तुम्ही काळजी करू नका डॅडी, मी तुमच्या सोबतच आहे. तुम्ही आमच्या बरोबर आहे म्हणूनच आम्हाला हायच वाटतंय. नाहीतर आमच्या पोरानं तर आम्हाला जिवंतपणे संपवलं. आमची पण लायकी तीच आहे म्हणा. तुमच्यासारख्या सोन्यावानी पुरीला लय दुखवलं ना आम्ही. डॅडी, अहो नका ना जुन्या गोष्टी काढू. तुम्ही विसरून जा बरं ते सगळं. नाही विसरता येत पुरी. आता तुमच्याकडनं आणि राजवीरकडनं आम्हाला लय अपेक्षा आहेत. तुम्ही त्याच्या पाठीमागं ठामपणे उभे राहा. होय डॅडी, मी कायम त्याच्या पाठीशी उभी राहील. चल, ठेवतो आता. तब्येतीची काळजी घ्या डॅडी. हो, चल ठेवतो. यशवंता, वैदी, दादासाहेबांना कुणीतरी गोळ्यात आणल्या. मी तुम्हाला संपवलं होतं. कारण मला इथं राज्य करायचं होतं. मला इथली सत्ता हवी होती. आज तुमचा मुलगा माझ्या विरोधात उभा आहे मला संपवण्यासाठी. जसं तुम्ही मला ओळखलं नव्हतं ना, तसंच तुमच्या मुलानं देखील मला ओळखलेलं नाहीये. खरं तर तो या निवडणुकीत जिंकू नये अशी सगळ्यांनी प्रार्थना करायला हवी. कारण ह्या निवडणुकीत तो जर जिंकला तर जसं तुमचं झालं होतं ना, तीच त्याचं होणार आहे. लई आठवण येत असेल ना तुम्हाला त्याची? काळजी नका करू, त्याला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करते मी. त्याच्या स्वागताला तयार राहा.